ठीक आहे, खरी गोष्ट सांगते. आपण सी सेक्शन बद्दल जे काही जाणतो त्यापैकी बहुतेक आपण टीव्ही मालिकांमधनं शिकलो आहे आणि टीव्ही मालिका वैद्यकीय अचूकतेसाठी फारशा प्रसिद्ध नाहीत. म्हणून जर तुम्ही रात्री झोपेत असताना त्या ऑपरेशन थिएटरमध्ये नेमकं काय होतंय याची कल्पना करत असाल तर हे तुमच्यासाठी आहे. मी डॉक्टर अदिती आहे आणि मी तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं समजावून सांगणार आहे. आपण हे सगळं ऐकून झाल्यावर त्या खोलीत काहीच गोष्ट तुम्हाला आश्चर्यचकित करणार नाही. तुम्ही ओटी मध्ये पोहोचता आणि तुम्हाला टेबलवर बसायला मदत केली जाते. अॅनेस्थेटिस्ट तुम्हाला स्पायनल अॅनेस्थेसिया देईल, म्हणजेच तुमच्या कमरेखालील भाग बधीर करणारे पाठीच्या खालच्या भागात दिले जाणारे इंजेक्शन. हे पूर्णपणे परिणाम दाखवायला साधारणपणे 5 ते 10 मिनिटं लागतात. तुम्ही शुद्धीत असाल, तुम्हाला दाब आणि हालचाल जाणवेल पण वेदना जाणवणार नाहीत. काही महिलांना रक्तदाबात झालेल्या बदलामुळे थोडं थरथर किंवा मळमळ वाटू शकते. हे अगदी सामान्य आहे आणि संपूर्ण प्रक्रियेदरम्यान टीम यावर लक्ष ठेवून ते व्यवस्थित हाताळत असते. आता मला एक गोष्ट स्पष्ट करावी लागेल, कारण मला माहित आहे की ती आधीच तुमच्या मनात आहे. स्पायनल इंजेक्शनमुळे पुढे जाऊन पाठदुखी होते का? मला माहितीये, तुमच्या मावशीने वेगळंच सांगितला, तुमच्या शेजाऱ्यांनी वेगळंच सांगितला, अर्ध्या व्हॉट्सअपवर वेगळंच सांगितला, पण याला कोणताही वैद्यकीय पुरावा नाही. हे इंजेक्शन मणक्यांच्या मध्ये दिलं जातं, मणक्यात नाही, आणि त्यामुळे कोणतीही कायमस्वरूपी हानी होत नाही. ही शंका आपण कायमची मिटवू शकतो. एकदा तुमचं भाग बधीर झालं की तुमच्या छातीवर एक खोटी स्क्रीन ठेवली जाते. त्यामुळे तुम्हाला शस्त्रक्रियेचं क्षेत्र दिसत नाही. तुमचं पोट स्वच्छ केलं जातं आणि बिकिनी लाईनच्या थोडं खाली आडवं काप घेतलं जातं, साधारणपणे 10 ते 12 सेंटीमीटर रुंद. याला फॅननस्टील चिरा, फॅननस्टील इन्सिजन म्हणतात. यानंतर शल्यचिकित्सक 7 स्तरांमधून काम करतो. त्वचा, त्याखालील चरबीचा थर, मजबूत तंतुमय आवरण ज्याला फेशिया म्हणतात, पोटाचे स्नायू जे कापले जात नाहीत, फक्त हलकेच वेगळे केले जातात, मग पोटाच्या आतील अस्तर म्हणजे पेरिटोनियम. मूत्राशय काळजीपूर्वक बाजूला केला जातो आणि शेवटी गर्भाशयाच्या खालच्या भागात एक छोटा चिरा घेतला जातो. तुमचे बाळ या उघडलेल्या भागातून बाहेर काढले जाते, साधारणपणे पहिल्या चिरानंतर 5 ते 8 मिनिटात. नाळ कापली आणि क्लॅम्प केली जाते. अपरा बाहेर काढला जातो आणि मग बंद करण्याची प्रक्रिया सुरू होते. प्रत्येक थर उलट क्रमाने शिवला जातो. आतील थरांमध्ये विरघळणारे टाके वापरले जातात आणि त्वचेवर विरघळणारे टाके किंवा शस्त्रक्रियेचे स्टेपल्स वापरले जातात. संपूर्ण प्रक्रिया सुरुवातीपासून शेवटपर्यंत साधारणपणे 45 ते 60 मिनिटे लागतात. आता आपण गुंतागुंतीबद्दल बोलूया. सी सेक्शन मधील सर्वात सामान्य आणि गंभीर गुंतागुंत म्हणजे रक्तस्राव. शस्त्रक्रियेचा संपूर्ण काळ शस्त्रक्रिया करणारी टीम रक्तस्रावावर लक्ष ठेवते आणि त्यासाठी ठराविक उपाययोजना असतात. कधी कधी रक्त चढवण्याची गरज भासू शकते, म्हणूनच शस्त्रक्रियेपूर्वी तुमचे हिमोग्लोबिन तपासले जाते. मूत्राशयाचा इजा, कारण मूत्राशय गर्भाशयाच्या खालच्या चिराजवळ असतो, साधारणपणे 1000 पैकी 1 प्रकरणात घडते. ही इजा जवळजवळ नेहमी स्टॅट शस्त्रक्रियेदरम्यान ओळखली जाते आणि दुरुस्त केली जाते. अॅनेस्थेशियाशी संबंधित गुंतागुंत म्हणजे स्पायनल ब्लॉकमुळे रक्तदाब कमी होणे ही सामान्य आहे आणि प्रत्यक्षातच हाताळली जाते. इंजेक्शन नंतर स्पायनल डोकेदुखी काही टक्के प्रकरणांमध्ये होते आणि ती उपचाराने बरी होऊ शकते. जखमेचा संसर्ग किंवा जखम उघडणे म्हणजे त्वचेच्या चिराला संसर्ग होणे किंवा ती वेगळी होण्यास सुरुवात होणे हे मधुमेह किंवा लठ्ठपणा असलेल्या रुग्णांमध्ये अधिक सामान्य आहे. म्हणूनच शस्त्रक्रियेपूर्वी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचे असते. दीर्घकाळात सिझेरियनसह पोटाच्या शस्त्रक्रियेनंतर ॲडिजन्स, जखमेचे ऊतक तयार होऊन पेल्विक भागात अस्वस्थता येऊ शकते किंवा भविष्यातील गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो. या गोष्टी सर्वज्ञात असून तुमच्या सर्जिकल टीमने हे सर्व व्यवस्थित हाताळले आहे. तुम्ही अंधारात जात नाही आहात आणि तेही नाही. शस्त्रक्रियेनंतर तुमच्या पुनर्प्राप्तीची एक विशिष्ट जैविक प्रक्रिया असते आणि मला हवंय की तुम्ही ती समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला सतत हे वाटणार नाही की इतका वेळ का लागत आहे. त्वचा 10 दिवसात बदलते. तुमच्या गर्भाशयाला 6 ते 8 आठवडे लागतात. आतील खोल संयोजी ऊतक म्हणजेच फॅशिया याला 3 महिने लागतात आणि ते पुन्हा पूर्वीच्या ताकदीला पोहोचते. पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात हलक्या चालणे चांगले असते. जड वस्तू उचलणे, ताण देऊन स्वयंपाक करणे किंवा जखमेवर घट्ट पट्टी बांधणे योग्य नाही. प्रत्येक जेवणात प्रथिने असावी. तुमचे शरीर ऊतक पुन्हा तयार करत आहे. आणि काही लाल झेंडे म्हणजेच अशी लक्षणे की ज्यासाठी आजच डॉक्टरांना कॉल करा, उद्या नाही. 1 कप चहा झाल्यावर नाही, जसे की 38° पेक्षा जास्त ताप, जखम उघडणे, एका पायाला सूज येणे आणि पिंजऱ्याला वेदना होणे किंवा अचानक श्वास घेण्यास त्रास होणे. अशा गोष्टींवर थांबू नका चुक्या.
तुम्हाला आत्ताच ती माहिती मिळाली जी सल्लागार कक्षात कोणी देत नाही आणि ती तुम्हाला खूप आधीच मिळायला हवी होती. तुमच्या शस्त्रक्रियेबद्दल किंवा पुनर्प्राप्तीबद्दल काही विशिष्ट प्रश्न असतील तर प्रॅक्टोवर प्रमाणित OBGYNशी सल्लामसलत करा. मूर्ख प्रश्न काहीच नसतात, फक्त न विचारलेले प्रश्न असतात. म्हणून हे त्या महिलांपर्यंत पोचवा ज्यांना ही माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला प्रत्यक्षात महत्त्वाच्या गोष्टींबद्दल उपयुक्त सल्ला मिळवत राहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. भाग 3 येतोय आणि तो मोठा आहे. आपण या सर्वाचा तुमच्या बाळाच्या जैविकदृष्ट्या काय अर्थ होतो याबद्दल बोलणार आहोत. 2 गटातील महिलांनी हे ऐकायलाच हवे. तुम्ही त्यापैकी एक आहात याची खात्री करा.